जय गजानन मोरया. श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव येथे असलेल्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला उत्सव म्हणजेच आपल्या माघी यात्रेचा माघ गणेश जन्म महोत्सव. हा जन्म महोत्सव यावर्षी 19 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 हा 5 दिवसात पार पडणार आहे. या माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पर्व काळामध्ये सर्व गणेश भक्तांना मोरयाचं मुक्तद्वार दर्शन म्हणजेच सगळ्यांना आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात जाऊन मोरयाला स्पर्श करण्याची, मोरयाला जलस्नान घालण्याची, मोरयाला दुर्वा फुलं स्वहस्ते वाहण्याची संधी मिळत असते. या पर्व काळामध्ये सकाळी 4 ते दुपारी 12 पर्यंत हा स्वहस्ते मुक्तद्वार दर्शन सोहळा चालू असतो. त्यानंतर दुपारी 3 वाजता प्रतिपदा ते तृतीय हे 3 दिवस मुख्य असा मयुरेश्वराला सुवर्णालंकार मुख्य असा महापोशाख होत असतो. संध्याकाळी 9 वाजता छबिना निघतो, 10 वाजता आरती होते. चतुर्थीच्या दिवशी मुख्यतः मोरया गोसावी जे महान गणपत्य होते त्यांना प्राप्त असलेले मंगलमूर्ती हे तृतीयेला या क्षेत्रामध्ये येतात व चतुर्थीला दुपारी मोरयाची महापूजा होते. त्या महापूजेमध्ये त्या मोरयाची व मंगलमूर्तींची भेट घडवली जाते. संध्याकाळी रात्रीच्या वेळेस मोठी आरती असते, मोठा छबिना निघतो आणि ते झाल्यानंतर मोठा खिरापत वाटपाचा कार्यक्रम होतो व रात्री 12 वाजता मोरयाचं अभ्यंग स्नान होऊन मोरयाला शेंदूर लेपण म्हणजे शेंदूरपुडा हा सोहळा होऊन या उत्सवाची सांगता ही होत असते. या पर्व काळामध्ये सर्व गणेश भक्तांना जे मुक्तद्वार दर्शन जे भेटत असतं त्याच्यामागे मुख्य नियम असा आहे की पूर्वीचा नियम की या आपल्या गणेश कुंडामध्ये यावं, या कुंडामध्ये स्नान करावं, स्नान केल्यानंतर ओल्या अंगानेच इथलं पाणी घ्यावं व ते मोरयाला घालावं. परंतु आता कालानुरूप या गोष्टी होत नाहीयेत. तरीही माझी सर्व गणेश भक्तांना अशी नम्र विनंती आहे की आपल्या धर्माचं, आपल्या देवतेचं पावित्र्य पाळणं हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. त्यानुसार आंघोळ जरी शक्य नसेल, काहीही शक्य नसेल तरीही या गणेश कुंडातील थोडं का होईना ते पाणी घ्यावं. कारण आजकाल लोक कुठूनही कसलंही पाणी आणतात, बाटल्यांमध्ये आणतात, कशातही आणतात आणि ते तसंच मोरयाला घालतात. तर आपण आपल्याच थोडंसं कर्तव्याचं पालन करून या गणेश कुंडातील थोडंसं पाणी आपल्या पात्रात घ्यावं. तांब्याचं पात्र वापरावं, तांब्याचं नसेल तर स्टीलचं पात्र वापरावं, त्यात ते पाणी घ्यावं व ते पाणी मोरयाला घालावं, जेणेकरून आपल्या या मंदिराचं, आपल्या या देवतेचं पावित्र्य हे आपल्याकडून राखलं जाईल. तरी आपण सर्व गणेश भक्तांनी या माघ गणेश जन्म महोत्सवाचा नक्कीच आनंद घ्यावा, नक्कीच याचा लाभ घ्यावा. जय गजानन मोरया. जय गजानन मोरया. श्री क्षेत्र मयुरेश्वर मोरगाव येथे असलेल्या प्रमुख उत्सवांपैकी एक असलेला उत्सव म्हणजेच आपल्या माघी यात्रेचा माघ गणेश जन्म महोत्सव. हा जन्म महोत्सव यावर्षी 19 जानेवारी 2026 ते 23 जानेवारी 2026 हा 5 दिवसात पार पडणार आहे. या माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी या पर्व काळामध्ये सर्व गणेश भक्तांना मोरयाचं मुक्तद्वार दर्शन म्हणजेच सगळ्यांना आतमध्ये जाऊन गाभाऱ्यात जाऊन मोरयाला स्पर्श करण्याची, मोरयाला जलस्नान घालण्याची, मोरयाला दुर्वा फुलं स्वहस्ते वाहण्याची संधी मिळत असते.